नमस्कार, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे चिवडा मसाला रेडीमेड न आणता घरी बनवून त्याचा चिवडा बनवणार आहोत। तर तो अगदी 10 ते 15 मिनिटात इथे चिवडा मसाला आणि चिवडा दोन्ही बनवून तयार होते। तर कसा बनवायचा ते पाहूया। सगळ्यात आधी चिवडा मसाला तुम्ही घरी कसे बनवणार ते पाहूयात। त्यासाठी मिक्सर जारमध्ये 2 चमचे बडीशेप घेतली आहे, त्याचबरोबर 2 चमचे जिरे घेतलेले आहे, 1.5 चमचा इथे ओव्याचा वापर करायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले ॲड करायचे आहे। 1.5 चमचा हळदी पावडर, 2 चमचे कलरसाठी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे आणि तिखट होण्यासाठी 1 चमचा घेतलेला आहे। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घेतले तरी चालेल। 2 चमचे इथे धने पावडर, 3 चमचे मीठ घेतलेले आहे। त्याचबरोबर इथे मी थोडीशी जिरे पावडर 1 चमचा टाकून घेतले, 2 चमचे इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपला चिवडा मसाला बनवून तयार झालेला आहे। तर आता मी इथे मुरमुरे घेतलेले आहेत, तर इथे मुरमुरेचे मी 2 पॅक इथे कट करून मुरमुरे काढून घेत आहे। इथे लक्षात राहू द्या की तुमचे मुरमुरे इथे कडक असले पाहिजेत, म्हणजे चिवडा सादळणार नाही। त्याच्यासाठी तुम्ही हे गरम करून घेतले तरीही चालते। माझे इथे कडक होते म्हणून मी गरम केलेले नाही आहे। आता तेल गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 1 कप शेंगदाणा तळून घेतला आहे। शेंगदाणा खरपूस तळून घ्या, म्हणजे आपला चिवडा सादळत नाही आहे, कच्चापणा राहिला नाही पाहिजे। आता याला काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरे तळून घेतले आहे। खोबरे हे तुम्ही जेव्हा तळून टाकता तेव्हा त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये चिवड्यामध्ये खूप छान येतो, त्याच्यासाठी इथे खोबऱ्याचा वापर नक्की करा। आता हे ब्राऊन झाले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला डाळ तळून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा कप डाळ घेतलेली आहे। डाळ ही हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे। इथे पाहू शकता ब्राऊन झाले की मी याला काढून घेतलेले आहे आणि याच्यामध्येच आपल्याला मक्याची पापडी तळायची आहे। मी इथे अर्धी वाटी सुरुवातीला टाकलेली आहे, का तर ही फुलल्यानंतर जास्त होते आणि काढायला उशीर लागला तर ती करपू शकते। त्याच्यासाठी इथे मी थोडे तळले आहे। तुम्हीही तसेच करा, थोडे तळा। पण इथे मी मक्याची पापडी जास्त प्रमाणात वापरणार आहे, त्याच्यामुळे मी ही जास्त केली आहे। बरोबरच मी इथे कढीपत्ता पण तळून घेतलेला आहे। कढीपत्ता शांत होईपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजे तो कडक होतो। आणि त्यातच मी इथे कोथिंबीर पण तळून घेणार आहे। तर कोथिंबीर ही सेम तीच प्रोसेस, पूर्ण तेल शांत होईपर्यंत एकही बुडबुडी न येता जेव्हा शांत तेल राहते तेव्हा समजायचे की हे खरपूस असे तळलेले आहे, त्यामुळे हे मीडियम गॅसवरच तळा। आता इथे सगळे तळून झालेले आहे, तर चिवड्यामध्ये इथे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करूया। तर आता याला याच्यामध्ये मी टाकून घेऊन व्यवस्थित हलवणार आहे। सुरुवातीला ही गरम असते त्यामुळे हलवायला जरा व्यवस्थित जमत नाही, पण जेव्हा ही व्यवस्थित थंड व्हायला सुरू होते तेव्हा तुम्ही हाताच्या साहाय्याने यालाही करू शकता। इथे मी फरसाणा वापरला आहे। इथे तुम्हाला शेव वापरायची असेल तर शेव पाडून वापरली तरीही चालेल। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स करताना चारी बाजूने हलवायचे आहे आणि नंतरच याला मिक्स करायचे आहे। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल वापरलेले आहे। जे तळलेले तेल होते त्याच तेलाचा वापर केलेला आहे। त्याच्यामध्ये मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत, हलक्या ब्राऊन होऊ दिल्या। त्याच्यामध्ये आपण जो मिक्सर जारमध्ये बनवलेला चिवडा मसाला होता तो ॲड केला, चांगला हलवला आणि व्यवस्थित तो परतल्यानंतरनं तो चिवडा मसाला आपल्या बनवून ठेवलेल्या चिवड्यावरती म्हणजेच मुरमुऱ्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि हा टाकल्यानंतरने ह्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आता हे मिक्स करताना गरम असल्यामुळं तुम्ही हाताने करू नका, सुरुवातीला त्याला अशा चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करा आणि जेव्हा तुम्ही याला सगळीकडे पसरवचाल तेव्हा याच्यामध्ये थोडासा थंडावा निर्माण होईल, अशा वेळेस तुम्ही हाताच्या साहाय्याने मिक्स करा। आता इथे मी उलटण्याने करत आहे, गरम जास्त आहे कारण याच्यामध्ये तेल असल्यामुळं हाताला चटके बसू शकतात, त्याच्यासाठी सुरुवातीला तुम्ही अशा चम्मचने किंवा उलटण्यानेच हलवून घ्या। आता हलके थंड झाले आहे, तर मी याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करते, म्हणजे मसाला सगळ्या चिवड्याला लागला पाहिजे। आता याला सगळीकडून हलवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की याचा कलर आणि याच्यातले सामान टाकलेले आपला चिवडा किती व्यवस्थितपणे बनवून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्ही ही चिवडा 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता। तुम्हाला हा चिवडा कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। हा चिवडा तुम्ही पाहू शकता एवढा सुंदर दिसत आहे की असं वाटत आहे की आत्ताच खावे। धन्यवाद।